नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये आगळीवेगळी आणि पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत, शेपूची फळं. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर ही शेपूपासून बनवलेली शेपूची फळं अतिशय पौष्टिक असतात. हिवाळ्यामध्ये स्पेशली ही रेसिपी बनवली जाते. तर ही जी शेपूची फळं आहेत ते आपण दह्यासोबत किंवा वरणासोबत किंवा कढीसोबत नाश्त्यासाठी खाऊ शकतो. छान होती ही रेसिपी, एकदा नक्की ट्राय करा. तर ही शेपूची फळं आपण 2 पद्धतीने बनवणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं शेपू घेतलेला आहे. हा व्यवस्थित असा नीट करून घेतला आणि स्वच्छ असा धुवून घेतला होता. आणि बारीक असा हा शेपू मी चिरून घेतला आहे विळीवरती. अगदी बारीक असा चिरून घ्यायचा. तर एक जोडी होईल इतकी ही शेपूची भाजी आहे. आता यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. 2 वाटी पीठ घालून घेतलं. आता यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. पाव चमचा होईल इतका ओवा घेतलेला आहे. आणि पाव चमचा जिरं मी खलबत्त्यामध्ये बारीक असे ठेचून घेतलेले आहेत. यामध्येच आता आपण पाव चमचा हळद घालून घेऊया. हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण पीठ भाजीला लागलं पाहिजे. यानंतर आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं घट्टसर असं पीठ मळून घेणार आहे. तर इथे हा घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे. तर या गोळ्यामध्ये मी 2 भाग करून घेणार आहे, कारण मी 2 पद्धतीने तुम्हाला ही शेपूची फळं कशी बनवायची हे सांगणार आहे. तर पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे बोटाला हाताला तेल लावून घ्यायचं आणि मगच पीठ आपण यातले गोळे जे आहेत पिठाचे ते करून घेणार आहोत. तर हे पहा, अगदी लिंबा एवढे छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत. ते गोळे असे व्यवस्थित गोल आकारामध्ये करून घ्यायचे आणि बोटाने थापून त्याचा आकार असा चप्पट असा हा करायचा. तर अशा पद्धतीनं एका गोळ्यामध्ये आपण असे त्याला शेप देऊन घेणार आहे गोल असा. हे पटकन बनवून तयार होतात, जास्तीचा वेळ याला लागत नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्याचे मी गोळे करून घेणार आहे. आणि जो दुसरा भाग आपण ठेवला होता पिठाचा, त्यामध्ये मी हे 6 गोळे बनवून घेतलेले आहेत. हे कसे करायचे हे पाहूया. तर पळपटला आधी मी ते तेल लावून घेतलं आणि त्या तेलावरतीच आपण हे गोळा आहे ते लाटून घेणार आहोत. तर अगदी पुरी लाटतो ना त्याच साईजमध्ये आपण हे गोळे लाटून घेणार आहोत. पातळ असे हे लाटून घ्यायचे. आणि त्यानंतर चपातीला कशी आपण घडी घालतो तशी ह्याला घडी घालून घ्यायची. तर हे पहा, झालं. किती सोपं आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व जे फळं आहेत ती बनवून घेणार आहोत. जास्त वेळ अजिबात ह्याच्यासाठी लागत नाही. अगदी पटकन ही रेसिपी बनवून तयार होते. सकाळच्या नाश्त्यासाठी तर खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे. तर इथं आपले ही सर्व फळं बनवून तयार झालेली आहेत. ही फळं आता एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही फळं मी व्यवस्थित ठेवून घेतलेली आहेत. तर मोदक शिजवण्याची जी चाळण असते ना त्या चाळणीलाच मी तेल लावून त्यामध्ये ही फळं घातलेली आहेत. आता भांड्यामध्ये 1-2 तांबे होईल इतकं पाणी उकळण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये लिंबू टाकला, जेणेकरून भांडं जे आहे आपलं तर ते अजिबात काळं पडत नाही. त्यावरती चाळण ठेवली आणि त्यावरती एक ताट झाकून ठेवायचं आणि ह्याला छान वाफवून घेणार आहोत 15 मिनिटासाठी. तर हे 15 मिनिटानं मस्त असे शेपूची फळं वाफवून तयार झालेली आहेत. तर आता ही खायची कशी ते पाहूया. तर इथे एका वाटीमध्ये मी ही शेपूची फळं घालून घेतलेली आहेत आणि यावरती आता आपण घरामध्ये जी कढी करतो ती घालून घ्यायची. ह्या आंबट कढीसोबत ही फळं अगदी छान लागतात. मस्त अशी ही रेसिपी बनवून तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. अजून एक दुसरी पद्धत म्हणजे आपण फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेत, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा पांढरे तीळ, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ हे फोडणीचं साहित्य झालं. तर आता ह्यातली शेपूची फळं थोडी राहिलेली आहेत, ही आपण अशी बारीक कट करून घ्यायची. जशा पद्धतीनं आपण अळूवडी कट करतो ना अगदी तशी. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलं होतं.
तेल छान तापल्यानंतर मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडली, जिरं घालून घेऊया. जिरंही छान फुलल्यानंतर आता कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता छान तडतडला की आता आपण ह्यामध्ये लसूण आहे बारीक ठेचून घेतलेला, तो संपूर्ण घालून घेतला. आता गॅसचा फ्लेम मंद केला आणि यामध्ये लाल तिखट 2 चमचे होईल इतकं घालून घेतलं आणि त्यामध्येच बारीक तीळही घालून घेतले. आणि आता आपण यामध्ये जी शेपूची फळं होती ती संपूर्ण घालून घेतली. चवीपुरतं मीठ घालून परतून घेतलं. 1-2 मिनिटे याच्यावरती ताट ठेवून याला पुन्हा एकदा छान उब दिली. आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. मस्त अशी ही शेपूची फळं बनवून तयार होतात. फोडणीची अगदी खायला खूप छान लागतात. तर ही फळं तुम्ही दह्यासोबतसुद्धाही खाऊ शकता किंवा कढीसोबत खाऊ शकता. फोडणी घातलेली फळं आहेत ती दह्यासोबत छान लागतात आणि जी वाफवून घेतलेली फळं आहेत ती कढीसोबतही अगदी छान लागतात. एकदा अशा पद्धतीनं तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान होते आणि पौष्टिक होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.